अंबरनाथ बदलापूरमध्ये भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला। अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजस्वी करणजुळे यांचा विजय झाला। गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता नगर परिषदेत होती। या दोन्ही बालेकिल्ल्यात भाजपला सुरुंग लावला। दरम्यान नगराध्यक्ष झाल्यावर पाण्याचा प्रश्न आणि स्वच्छतेचा प्रश्न सोडवणार असल्याचं तेजश्री यांनी सांगितलं। आपण अंबरनाथमध्ये आहोत आणि अंबरनाथमध्ये 25 वर्षांनंतर भाजपचा विजय झालेला आहे। मॅडम, 25 वर्षांनंतर तुम्ही हा गड राखलेला आहे, काय काय भावना आहे तुमच्या? आम्ही सगळे खूप बघता, तुम्ही इतका जल्लोष बघता तर खूप खुश आहोत आणि 25 वर्षात जे अंबरनाथला भेटलं नाहीये ते आता नक्की भेटणार, हीच आशा असेल अंबरनाथ नक्की पूर्ण करणार। तुम्ही जो संघर्ष केला गेल्या काही दिवसांमध्ये, कालपर्यंत अगदी या ठिकाणी राडे बघायला मिळाले होते, कुठे गोळीबार झाला, कुठे मारामारी झाली, काय वाटतं हे सगळं वातावरण जे आहे ते आता बदलेल अंबरनाथ मधलं? नक्कीच बदलेल, कारण की ही सत्तेतून आलेले हे वातावरण होतं। सत्तेच्यामुळे ती गुंडगिरी होती किंवा जे आलं होतं आणि त्यांना आता सत्तेत नाही तर ते नक्कीच कमी होणार दिसेल तुम्हाला। तुम्ही काय करणार आहात? कारण की अनेक स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील अनेक गोष्टी सांगितल्या। आता तुमच्या मनामध्ये काय आहे? तुम्ही नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिलं असं कोणतं काम करणार ज्याच्यामुळे अंबरनाथकरांना इथे दिलासा मिळेल? नक्कीच मोठी मागणी पाण्यासाठी होती, तर पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्याचबरोबर स्वच्छताचा एक प्रश्न आहे की स्वच्छता प्रश्न आम्ही सोडवणार आहोत की जेणेकरून आपल्या अंबरनाथ स्वच्छ होईल। आणि मोठी स्ट्रीट लाईटची आहे, सिक्युरिटीची समस्या आहे, त्यासाठी सिक्युरिटी लाईट स्ट्रीट लाईट्स पण आपण लावणार आहोत आणि कॅमेराज पण असतील त्यासाठी। कोणाला श्रेय झाली या विजयाचं? नक्कीच ह्या विजयाचं श्रेय पूर्ण अंबरनाथकरांनाच आहे। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब यांना आम्ही माझं श्रेय जातं। त्याचबरोबर माझे सासरे आप्पासाहेब गुलाबराव करंजुले पाटील यांना माझं पूर्ण श्रेय आहे। शिवसेना आणि भाजपच्या एकूणच वादाची ठिणगी याच अंबरनाथमधून पडलेली होती आणि आता त्याच अंबरनाथमध्ये भाजपचा विजय झालेला आहे। कुठे ना कुठे शिवसेनेचा बालेकिल्ला आता भाजपकडे गेलेला आहे। कॅमेरामन अनिलसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, अंबरनाथ। बशीर बद्र